कोल्हापूर शहरातील पलश हॉटेल समोरील लाकूड चोरी प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा निर्मा कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार सुशांत पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे। महापालिकेकडून शहरातील पावसामुळे उन्मळून पडलेले वृक्ष तोडण्याचा ठेका निर्मा कन्स्ट्रक्शनला मिळाला आहे। त्यानुसार ताराबाई पार्क येथील पलश हॉटेल समोरील पडलेला वृक्ष तोडून तो स्मशानभूमीत पोहोचवण्याची जबाबदारी निर्मा कन्स्ट्रक्शनची होती। मात्र हा तोडलेला वृक्ष चोरीला गेला। याबाबत महापालिकेने पोलिसात तक्रार दाखल केली असून लाकूड चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांना सापडला आहे। या चोरीशी कंपनी आणि आपला कोणताही संबंध नाही। आपल्यावर महापालिकेकडून झालेल्या कारवाई विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत 15 दिवस एक विषय चालू आहे की लाकूड चोरून बाहेर नेऊन विकलं। या लाकूड चोरीमध्ये निर्मा कन्स्ट्रक्शन मुंबई यांचं नाव गोवलं गेलं। त्याचं सायनिंग अथॉरिटी म्हणून मी काम करतोय कोल्हापूरमध्ये, तर त्यासोबत माझं पण नाव गोवलं गेलं की या चोरीमध्ये मी आहे किंवा निर्मा कन्स्ट्रक्शन आहे। ॲक्च्युली असा काही प्रकार घडलेला नाही, हे सगळं घडवून आणलं गेले आणि या कंपनीवर आणि माझ्यावर एक बदनामी करायचं या पद्धतीने एक षडयंत्र रचलं गेलेलं आहे। कारण मी गेली आपली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 2026ची माझी पत्नी उभारली होती। त्या रागातून पण असेल किंवा मला त्यात बदनाम करायचं, माझं नाव यात खराब व्हावं असं पण एक षडयंत्र असू शकते। त्यामुळे इथून पुढं माझ्या कंपनीवर आणि माझ्यावर जे काही बदनामी झाली त्याबद्दल मी न्यायालयीन दाद मागणार आहे। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।